काय माहितले का काहून तसे बसून आहे तर उदास एकदम नाराज दिसून राहिले. काय टेन्शन आहे काय माहित, चालू विचारून पाहू. काहून हो काका, काय झालं? कुठे गेला बंड्या? काही नाही रे बा, असंच बसून आहो. काय सांगू तुला आता बंड्याची गोष्ट. लय टेन्शन मध्ये दिसून राहिले हो काका तुम्ही. काय झालं असं? बंड्याच्या गोष्टीला काय झालं? काहून काय म्हणते बंड्या? सोडणार राजा बंड्याचा विषय, काय सांगून फायदा नाही तुला आता. बरं जाऊ द्या, कधी करता मग बंड्याचं लग्न? अबे गोट्या, यंदा वाजवतेस काका बंड्याच्या लग्नात डीजे? काय टेन्शन घेत? अबे त्या बंड्या का लग्न करायचं लायकीचा आहे का बे? त्याला एक पोरगी पसंत नाहीये, 10-12 पोऱ्या दाखवून बसलो. काहून हो असा काय म्हणते बंड्या? त्याला हिरोईन पाहिजे का? अबे काय सांगू गोट्या तुले, लय खतरा माणूस आहे ते. त्याला हिरोईनच पाहिजे, लय नखरे आहे त्याचे. तुम्हाला कसं माहित बे? अहो काका, पूर्ण गावात त्याचीच चर्चा राहते ना, तुम्हाला काय सांगू. हो का बे गोट्या, तापच राहिले का मायले? पूर्ण इज्जतीची वाट लावली त्यांना माणसाची. अहो काका, तुमच्या गोट्याला हिरोईन आणून ठेवा तुम्ही, तरच ते लग्न करा. नाही तर काय खरं नाही त्याचं लग्न करणार म्हणून. अबे गण्या, त्याला हिरोईनच दाखवली ना, पण ते म्हणते बोले आता कॅटरीना कॅपच पाहिजे म्हणते. कॅटरीना कॅप कडून आणू आता, त्याला सांगू आता. जाना हो काका, एखादी म्हातारी चिपकून दिले, लयच नखरे करत असून तर. ते बी म्हाताराच झाला ना आता, 35 वर्ष झाले त्याले. काय सांगू तुले? अहो काका, 35 वर्षात झाला तर मग का त्याला काय कॅटरीना कॅप भेटल का? तुम्ही तर जरासा विचार करा. द्या चिपकून दिले एखादी असं कोणती तर पडलेली एखादी म्हातारी गितारी. त्याला बंड्या सांगा आता तुम्ही त्याले काय म्हणतात. काय रे गोण्या गोट्या, काय करून राहिली इथं माझ्या घरी? काय नाही रे, त्या लग्नाची गोष्ट चालू होती. गण्या म्हणे पोरगी पाहिली म्हणे त्यासाठी एक. कोणती होय रे गण्या? अबे ते बे बंट्या, त्या आपण शाळेत नाही शिकत जाव, त्या सविती होती ना, तर त्यासाठी पाहिली आम्ही. आता लग्न करायचं असेल तर कर, सांग पटकन, जाऊन येऊ भेटून तिले. कोणती सविती होय बे? आठवून नाही राहिली का? पाहायला जा लागन, चाल पाहून तरी येऊ मग एक वेळा. बरं चला मग, गाडी घेऊन येतो मी आता, थांबा. गोट्या जरासा गारा म्हणत चालव ना गाडी बे, एवढ्या जोरानं पळून राहिला. चालू दे ना बे, मजा येते ना. आलं वाटते रे बघ गाव आता, हेच वाटते गाव त्याचं. गोट्या थांबव, हेच गाव आहे तिचं वालं, सवितीचं गाव हेच आहे. कुठं आहे रे गण्या पोरगी? पोरगी तर काय दिसून नाही राहिली. अहो काका, येतस जरा पोरगी हिरोईन आहे ना, मेकअप करायला टाइमच लागते. पोरायचा नात माहित आहे तुम्हाला कसा असते तर. गण्याला लयच माहित आहे पोरी बद्दल. हा, सवितीच्या बद्दल तर लयच माहित आहे तुला तर रे गण्या. अरे बंड्या, ते पहिले सविता आणि गण्या एकदम जवळच मित्र होत ना, एकदम क्लोज. काय सांगू तुला आता, त्याची पहिली मैत्री शाळेतले होय ना, ते एकदम जिगरी. तुम्ही पोराला फसून तर नाही राहिले ना? ओ बाबा, मला तर या गण्याचं ते सेटिंग वाजते त्या सवितेसोबत, तर तेच पोरगी मला दाखवायला आणून राहिली हे लेकरं. कोणती असो घेणं पाहून आता, सेकंड हँड का असो ना, तुला काय वय चाललं ना तू येवालं, लग्नाचं होऊन नाही राहिलं का? मोठे नखरे त्याच्यात तू येवाले. अहो काका, तसं गेस काही नाही, महिनाभर फोनवर बोलत जा फक्त, बाकी काही नव्हतं. जाऊ दे बे गोट्या, असू दे कशी बी पोरगी लग्नाचं वयण्याचं, नुसतं रेखाचं इकडे फिरून राहिलं. थांबा, मी पोरीला घेऊन येतो. गण्या, एवढ्या दिवसानं भेटला रे तू. अव खेबळा, ते हसू नको, त्यासाठी पोरगा आणलं ना पाहले. बरं 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 बरं, बाहेर थांबा तुम्ही, बाहेर या, सगळेजण उभे राहू, पाहू तिथं गोष्टी करू. काय बस सविते, कसा आहे पोरगा? अबे गण्या, ते एवढा स्मार्ट थोडी आहे ते, पाय ना कसा आहे खेळ जातं. अहो मालदार पार्टी आहे ना, तुले काय कर लागते? मी येतच राही नंदा म्हणतात भेटायला तुले, काय लोड घेतो तू? हो रे लेका, जमते ना, एकाच तर गावातलं वाटते आणि त्याच गावचं पोरग आहे ना. हो, माझ्याच गावचं पोरगं आहे. काय बे गोट्या, या दोघाचं तर मला झांगड बुत्ता वाटून राहिला. काय चाललं यायचं दोघाचं?
काय नाही हो काका, सांगून राहिला सांग सौतेले पोरगा असा आहे, चांगला आहे, कामायचा आहे, मस्त असं तसं. बाई गोट्या भोकात घालतोय असं तसं. मला तर यायचं काहीतरी लफडा वाटून राहिला दोघाचा. बंड्या मॅड आहे का बे? आम्ही तुझ्यासाठी इथं पोरगी पाहायला आलो तुझ्यासाठी, आणि त्याचं कायचं लपडं राहील बे? पहिले होतं ते सोड, भुलून जा ना आता. एक तर पोरगी नाही भेटून राहील तुले, कशी पोरगी दाखवून राहिला त्याच्यात बी तुझे नखरे झालं हायले का? अरे बंड्या, हे सवितेला जर लग्न करून दिलं माझ्या पोरासोबत, हे पोरग या सवितेसोबत माझ्या पोरग कमी आहे, त्या गण्यात जास्त दिसायचं मला तर. काय बरं त्या दोघाकडे कसे हेजळून राहिले दोघं जण, मस्त बोलून राहिले एकामेकासोबत. चाल रे बा गोट्या घराकडे, या सवितेसोबत लग्न करायला पुरते का माझी जिंदगी झंड वय. अरे बंड्या, घे ना करून, भेटत तर नाही मग, जे आहे ते घे करून आता. जाऊ दे आता, कशी बी असो. काका कशी आहे मग पोरगी? हो रे गण्या, चांगली आहे रे, चांगली आहे. मला तर त्यासोबतच तिचं काहीतरी वाटून राहिलं. हो काका, काय म्हणता का? पोरगी आहे ना त्यांना, मग ते बी नाही करणार लग्न, अजून होईल वांदा तुमच्या पोराचा. हो रे बंड्या, कर फिक्स करून टाक, जाऊ तिकडे मोर दे, काय बी असो. मायले बुडा फसवतो वाटते मला आता. घ्या ना बे करून, काय होते. बरं जाऊ दिले का, तुम्ही म्हणता म्हणून कराच लागला आता. बुडा बी मागच लागला, तशी काही भेटून नाही राहिली, नसल्यापेक्षा असलेली बरी. काय म्हणता मग काका, फिक्स ना? चालू पोरे, सांगतो तुला फोन करून काय म्हणते तर बंड्या. फिक्सच आहे म्हणा तसं तर. लग्नाची तारीख काढून सांगतो डायरेक्ट तुले. बाय मग सविते, भेटू मग गावाले आमच्या. हो या मग आता. चला रे पोरो, गोट्या काढ रे गाडी, जाऊ. अरे गोट्या, तसं नाही ना. हो बाबा, काय म्हणता आता तुम्हाला, जाऊ द्या ना आता. तुमच्या पुढे जाऊ शकतो का? मला तर लफडं वाटतंय गण्या गोट्याचं. अरे पोरा करून जाऊ दे तिकडे, कशी असो आता.